फंक्शन्स. ठीक आहे. तुम्ही काल काय करायला सांगितलं होतं? तर हे मल्टिप्लाय डिवाइड वगैरे करायला सांगितलं होतं. लिहिलेत का त्याचे प्रोग्राम? येस नो? हो. गौरवचा आलाय. एकच लिहिलाय का पूर्ण दुसराही लिहिलाय? हम्म. तो आज आपण याच्या पुढचा पार्ट पाहतोय. कशाच्या? हा, फंक्शन मधलाच. काय असतं तर कॉल बाय व्हॅल्यू वर्सेस कॉल बाय रेफरन्स. ठीक आहे. तो इथं रेफरन्स. ठीक आहे. तर हे दोन प्रकारच्या काय असणार आहेत तर वेगवेगळे टाइप्स आहेत. काय वाटतं व्हॅल्यू म्हणजे काय असतं आणि रेफरन्स म्हणजे काय असणार आहे? व्हॉट डू यू थिंक अबाउट दीज टू? कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय असेल आणि कॉल बाय रेफरन्स? एनी गेस? या. येस. काही आयडिया? एनी आयडिया? व्हॅल्यू आणि रेफरन्स ह्याच्यातला डिफरन्स काय असू शकतो? व्हॅल्यू अँड रेफरन्स. आता सपोज की तुम्ही एखादी इन्क्वायरी करायला गेलाय, आता ऍडमिशन घ्यायला चाललाय सपोज, आणि तुम्ही ऍक्च्युअल जाताय आणि कुणाला तरी विचारायला लावताय. काय फरक आहे या दोन मधला? मी ऍक्च्युअली इन्क्वायरी करायला जाताय आणि कुणाला तरी विचारायला लावताय. ह्या दोघांमधला रेफरन्स, सो व्हॅल्यू कोणती आणि रेफरन्स कोणता? हम्म. बघा इथं कॉपी करून खाली लिहितोय. कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. ठीक आहे. तो बघा त्याला मधोमध घेतो. तो इथं बघा काय असतं तर अ कॉपी ऑफ actual value or actual parameters is or are passed into formal parameters. ठीक आहे. आणि इथं काय असणार आहे? रेफरन्स ऑफ parameters actual parameters is passed into फॉर्मल पॅरामीटर्स. आता हे आपल्याला दोन्ही घ्यावं लागेल. फॉर्मल पॅरामीटर आणि ऍक्च्युअल पॅरामीटर्स म्हणजे काय असतं? 1 सेकंड मी घेतो ते, की ऍक्च्युअल पॅरामीटर्स म्हणजे काय असतात आणि फॉर्मल पॅरामीटर्स म्हणजे काय आहे. ठीक आहे, तेही घेईल. तो याच्यानंतर पुढं काय असतं की कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करत असता. डायरेक्ट. ठीक आहे. ऍक्च्युअली आपण काय करेल की व्हॅल्यूज वगैरे पास करणार आहोत. ओके. आणि
कॉल बाय व्हॅल्यू सॉरी रेफरन्स म्हणजेच काय असणार आहे की आपण इथं मेमरी लोकेशन वगैरे पास करत असतो, कोणाचं तरी मेमरी लोकेशन याच्या थ्रू काय करतो, पास करत असतो. यालाच काय म्हणतात तर कॉल बाय रेफरन्स असं. सो रेफरन्स पॉइंट काय करेल आपण इथं पास करणार आहोत, यालाच आपण कॉल बाय रेफरन्स असं म्हणतो. यानंतर जो नेक्स्ट डिफरन्स आहे काय असेल, चेंजेस इन फॉर्मल पॅरामीटर्स ठीक आहे, विल नॉट रिझल्ट इन चेंजेस इन ऍक्च्युअल पॅरामीटर ठीक आहे. असं जर का आपण फॉर्मल पॅरामीटर्स आणि फॉर्मल पॅरामीटर्स न चेंज केलं तर ऍक्च्युअल पॅरामीटर्स मध्ये ते दिसत नाहीत असं. आणि आणखी इकडं काय असणार आहे की जेव्हा आपण त्या साईडला काय असेल की चेंजेस इन फॉर्मल पॅरामीटर्स will result in changes in actual parameters. रेफरन्स पाठवतोय म्हणून काय होईल की इथं चेंज होणार आहे, ठीक आहे. चेंजेस जे आहेत ते इथं होणार आहेत, ठीक आहे. आणि इथं काय होतं की आपण ऍड्रेस पास करत असतो आणि इकडं व्हॅल्यू पास करत असतो डिरेक्टली, ठीक आहे. कॉलिंग फंक्शन काय करतं, सेंड्स कॉपीज टू डेटा, ठीक आहे. डिरेक्टली कॉपी सेंड करत असतो म्हणजे व्हॅल्यू सेंड करणार आहे. कॉपीज म्हणजेच काय असेल, डायरेक्ट डेटा सेंड केला जातो. बट इथं काय असेल की कॉलिंग फंक्शन सेंड्स ऍड्रेस, मेमरी ऍड्रेस जो काही आहे, ऍड्रेस ऑफ डेटा सेंड केला जातो, ठीक आहे. ऍड्रेस वगैरे सेंड केला जातो. त्यानंतर हे जे काही फॉर्मल पॅरामीटर्स आहेत ते काय करतात की व्हॅल्यूजना डिरेक्टली डील करत असतात, ठीक आहे. इकडं व्हॅल्यूजला डील केलं जातं. त्याचं एक्झाम्पल थ्रू आपण बघूयात इम्प्लिमेंटेशन की कसं असणार आहे. मग आपण काय करूयात की आणखी लिहूयात. ओके, म्हणजेच बघा जेव्हा तुम्हाला व्हॅल्यूज पास करायच्या आहेत, कॉल बाय व्हॅल्यू म्हणजेच काय असतं की तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यूज पास करत असता. म्हणजे एखादं काय म्हणू शकता की तुम्ही जाऊन तिथं पास होताय. सपोज की तुम्ही ऍडमिशन घेत आहात तर काय होणार आहे की तुम्ही स्वतः जाताय, तुमची एक सही वगैरे करून तुम्ही स्वतः येताय. बट रेफरन्स मध्ये काय होतं की तुमचं कोणतरी रिलेटिव्ह किंवा कोणतरी फ्रेंड वगैरे जाऊन काय करणार आहे, ऍडमिशनचं प्रोसेस करणार आहे. ह्या दोन वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. कॉल बाय व्हॅल्यू मध्ये तुम्ही ऍक्च्युअल मध्ये जाता, कॉल बाय रेफरन्स मध्ये तुमच्या ओळखीचं कोणतरी जातं. आणि इथं ओळखीचं म्हणजेच काय असतं, ऍड्रेस असतो, ठीक आहे. ऍड्रेस वगैरे असणार आहे. आता बघा दोन व्हॅल्यूज ना स्वॅप करायचंय, प्रोग्राम कसा करता येईल, दोन व्हॅल्यूज ना स्वॅप करायचा प्रोग्राम कसा असेल बघा. मला सपोज a इज इक्वल टू 10 आहे आणि b इज इक्वल टू 20 आहे. यांच्या व्हॅल्यू स्वॅप करायचे. a ला 10 गेलं पाहिजे, b ला 20 गेलं पाहिजे, सॉरी b ला 10 आलं पाहिजे, a ला 20 गेलं पाहिजे असं. कसं करता येईल हम्म? कसं करता येईल, नॉर्मली कसं करतो आपण, तर इथं एक टेम्पररी व्हेरिएबल मध्ये कुणाची तरी व्हॅल्यू सेव्ह करून ठेवा. मी a ची व्हॅल्यू सेव्ह करून ठेवली म्हणजे इथं काय सेव्ह झालं, c मध्ये 10 सेव्ह झालं असं, ठीक आहे. त्यानंतर पुढं काय असतं की इथं a मध्ये
आपण बी ची व्हॅल्यू सेव्ह करून ठेवील. म्हणजेच आता बी काय होणार आहे? बी काय झाला? 20 झालेला आहे असा. ठीक आहे. आणि मग या y मध्ये म्हणजे सॉरी बी मध्ये आपण काय करेल? हा टी पास करणार आहोत. म्हणजेच आता इथं काय झालं की बी ची व्हॅल्यू जी आहे, इथं ए ची व्हॅल्यू ऍक्च्युली ए ची व्हॅल्यू अपडेट होईल आणि इथं बी ची व्हॅल्यू काय होणार आहे? 10 होणार आहे. इथली व्हॅल्यू जी आहे ती इथं जाणार आहे ह्या बी ला आणि बी ची व्हॅल्यू आहे ती ए ला जाणार आहे असं. तो ह्या एकमेकाला असं ओव्हरराईट करणार आहेत. सो ह्या जर का असे जर का एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर कसं सॉल्व्ह करू शकतोय किंवा कसं लिहू शकतोय? तर बघा हे जे काही आहे ना याच्यामध्ये कसं लिहू शकतो? सो यासाठी मी ऑनलाईन कंपायलर ओपन करतोय. सी कंपायलर. इथं गेलो पहिला वाला आणि प्रोग्राम कसा लिहायचा आहे तर इथं लिहा. ठीक आहे. ह्या मेनच्या वरती लिहा. काय करायचंय तर मी इंटिजर स्वॅप नावाचा एक प्रोग्राम करतोय. ठीक आहे असं आणि दोन व्हॅल्यूज घेतो इंटिजर ए कॉमा इंटिजर बी अशा आणि मग इथं पुढं काय असेल तर एक टेम्पररी व्हेरिएबल घेतो टी ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत पुढे जाऊन व्हॅल्यू सेव्ह करणार आहोत. जसं की इथं मी टी मध्ये ए पेस्ट म्हणजे सेव्ह केलं. आता ए मध्ये बी ची व्हॅल्यू सेव्ह केली आणि बी मध्ये आपण टी ची व्हॅल्यू सेव्ह केली. ठीक आहे. सो बिफोर स्वॅप इथं असं तुम्ही प्रिंट करू शकताय. printf before swap a equals to %d comma space b equals to काय असेल b equals to %d. ठीक आहे. स्लॅश एन करतो. पुढे जाऊन कॉमा करून इथं आपण काय देईल a कॉमा b देऊयात. दोन्हीच्याही व्हॅल्यू इथे येणार आहे. ठीक आहे. आणि आता आफ्टर सॉर्ट हेच प्रिंट करायचं आहे. म्हणजे आफ्टर स्वॅप सॉरी सॉर्ट नाही इथं काय असेल सेम आपण प्रिंट करतोय. ठीक आहे. आफ्टर स्वॅप हे प्रिंट केलं आणि इकडं जाऊन खाली फंक्शन कॉल द्यायचा आहे. कसं देईल आपण तर दोन व्हेरिएबल घ्या. इंट एक्स इज इक्वल टू 10. ठीक आहे. कॉमा करून इंट वाय इक्वल टू 20 असं आणि ह्या स्वॅपला हे दोन्ही एक्स कॉमा वाय हे पास करा. एक्स कॉमा वाय असे पास करा किंवा तुम्ही डिरेक्टली इथं 10 आणि 20 असं पास करू शकता. सो ए ची व्हॅल्यू आपण 10 पास केली, बी ची व्हॅल्यू 20 पास केली. याचं कन्फ्युजनच नको. मी काय करेल इथं 10 पास करतो, इथं 20 पास करतो. ठीक आहे. तो रन केलं. काय झालं बघा बिफोर स्वॅप काय होतं ए ची व्हॅल्यू ही 10 होती. ठीक आहे आणि बी ची व्हॅल्यू 20 होती. आफ्टर स्वॅप काय झालंय ए ची व्हॅल्यू ही 20 झाली आणि बी ची व्हॅल्यू 10 झालेली आहे. ठीक आहे असं. सो आपण इथं डायरेक्ट काय केल्या व्हॅल्यूज पास केलेल्या आहेत. रेफरन्स वगैरे पास केलेले नाही आहेत. ठीक आहे. रेफरन्स वगैरे इथं पास नाहीत केलेले. तो रेफरन्स पास करणं म्हणजे काय असतं ते आपण ऍड्रेस पास करत असतो आणि ऍड्रेस जर का पास करायचं म्हटलं तर ॲम्परसेंट वगैरे वापरतात आणि इथं हे दोन वेगवेगळे जे पॅरामीटर्स मी सांगितले फॉर्मल आणि काय होतं ऍक्च्युअल पॅरामीटर्स हे जे दोन वेगवेगळे व्हॅल्यूज आहेत तो यांना आपण काय म्हणतो की बघा हे एक्झाम्पल थ्रूच द्यावं लागेल तुम्हाला तेव्हा समजेल. 1 सेकंड. जेव्हा इथं तुम्ही हे जे काही पास करताय ना इंट ए आणि बी डिक्लरेशनच्या वेळेस जेव्हा तुम्ही पास करताय त्यावेळेस काय असतात की हे ऍक्च्युअल फॉर्मल पॅरामीटर्स असतात. ठीक आहे.
हे जे काही ए आणि बी पास केलेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो, तर फॉर्मल पॅरामीटर्स म्हणणार आहोत. ठीक आहे. आणि जेव्हा आपण इथं 10 आणि 20 पास केलेलं आहे त्यांना आपण ऍक्च्युअल पॅरामीटर्स म्हणतो. ज्यांना व्हॅल्यू असते ते ऍक्च्युअल झाले. ठीक आहे. सो जेव्हा केव्हा फंक्शन कॉल करत असतो त्यावेळेस ऍक्च्युअल पॅरामीटर्स येतात. व्हेअर जेव्हा आपण डिक्लेअर करत असतो त्यावेळेस फॉर्मल पॅरामीटर्स येतात. ठीक आहे. जेव्हा फंक्शन आपण डिक्लेअर करतो त्यावेळेस काय होतात, फॉर्मल पॅरामीटर्स येणार आहेत. असं. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे काय होईल की एक्झिक्यूट होणार आहे. ओके. सो हे असं असेल बघा, काय होईल की फॉर्मल पॅरामीटर्स म्हणजे डिक्लरेशनच्या वेळेस आणि ऍक्च्युअल पॅरामीटर्स म्हणजे कॉलिंगच्या वेळेस. ठीक आहे. तो यांच्याच वरती डिपेंड आहे की तुम्ही व्हॅल्यूज जशा पास करताय तसं हे कॉल बाय व्हॅल्यूचं एक्झाम्पल असणार आहे. कॉल बाय व्हॅल्यू याचं काय असेल की हे एक एक्झाम्पल असणार आहे. टूल घेतो. तो हा जो काही कोड आहे याला आपण कॉपी करून कुठं पेस्ट करेल, इथं पेस्ट करणार आहोत. हे कशाचं एक्झाम्पल आहे, कॉल बाय व्हॅल्यूचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. असं. तो हे कॉल बाय व्हॅल्यूचं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. आता इथं कॉल बाय रेफरन्सचं एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे. कॉल बाय रेफरन्स असं. तो कॉल बाय रेफरन्स म्हणजेच काय असेल, आपण रेफरन्स पॉइंट पास करत असतो, रेफरन्स पास करतो. @ वगैरे ऍड्रेस कसा घेत असतो, @ वगैरे घेऊन. ठीक आहे. सो बघा, इथं कसं असेल की जे फंक्शन आपण डिक्लेअर करतोय स्वॅपवालं, ठीक आहे, त्या स्वॅपमध्ये कसं असणार आहे की तुम्हाला हेच फंक्शन आता मी कसं लिहितोय बघा, जे आत्ता लिहिलेलं होतं ना की इंट ए इंट बी असं लिहिलेलं होतं, त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागतं की स्टार लिहावं लागतं इकडं असं. ठीक आहे. स्टार स्टार ए स्टार बी असं लिहिलेलं आहे. आणि यानंतर जिथे जिथे ए यूज केलंय तिथं तिथं तुम्हाला स्टार यूज करावं लागेल. सगळीकडं ए आणि बी च्या ठिकाणी स्टार स्टार यूज करावं लागणार आहे. कॉपीज करतो असं. ठीक आहे. टी ला नाही यूज करायचं, टी ला यूज नाही करायचं आहे. तुम्ही इथं स्टार ए स्टार बी स्टार ए स्टार बी असं पास केलं. आणि जेव्हा आपण व्हॅल्यूज पास करेल, आता इथं मला व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील. ठीक आहे. हे जे 10 आणि 20 आहेत त्यांचे व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागतील. कसं, तर इंटिजर x इज इक्वल टू 10 करतो, कॉमा इंटिजर y इज इक्वल टू काय असणार आहे 20 देतो. ठीक आहे. असे. आणि ह्या डिरेक्टली व्हॅल्यूज नाही पास करायच्या. मगाशी आपण 10 आणि 20 डिरेक्टली पास केलेलं होतं. त्याच्याऐवजी आपण काय पास करेल, %x पास करेल, %y असेल. ठीक आहे. %x असेल, %y असणार आहे असा. तर हे दोन जर का पास केलं तर बघा इथं सेमच व्हॅल्यूज येतात. आउटपुट सेमच आहे. फक्त आपण एम्परसेंट म्हणजे काय असतं, तर ऍड्रेसला आपण पास करत असतो. डिरेक्टली व्हॅल्यू न पास करता आपण काय पास करतोय, ह्या एक्सची आणि वायची व्हॅल्यू पास केली, सॉरी ऍड्रेस पास केलेला आहे. मगाशी काय पास केलेलं होतं, डिरेक्टली व्हॅल्यूज पास केलेल्या होत्या. बट आता काय पास करतोय आपण, ऍड्रेसेस पास करतोय. यालाच आपण कॉल बाय रेफरन्स म्हणतो. ठीक आहे. रेफरन्सेस आपण पास करत असतो. तो इथं बघा, नवीन
येतो. सो इथं याला पेस्ट केलं. ठीक आहे. अशा प्रकारे हे काय असेल, तर कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स हे लक्षात ठेवाल. मी इथं मुद्दामून असं सिलेक्ट करून दिलंय. वरती काय आहे की असं सिलेक्ट केलेलं आहे. ओके. सो इथं तुम्हाला लक्षात ठेवायचंय काय, हे वाला इथं डायरेक्ट व्हॅल्यू पास केली आणि इकडे काय आहे, डायरेक्ट रेफरन्स पास केलेला आहे आपण. ठीक आहे, हा वाला. सो हे लक्षात ठेवा की कसं असणार आहे. ठीक आहे. आता पुढे हे समजलंय. कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. रेफरन्स म्हणजे ऍड्रेस असेल, व्हॅल्यू म्हणजे डायरेक्ट असे व्हॅल्यू ऍक्सेस करता येते. तो समजलंय काय हे? हम्म? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळी जर असं समजेल की इथं व्हॅल्यू डिरेक्टली पास केलेत आणि इकडं त्या व्हॅल्यूचे ऍड्रेसेस पास केले. ठीक आहे. आणि हे कॉलिंगच्या वेळेस आहे म्हणून तर कॉल बाय म्हणतोय. कॉल करत आहे ना फंक्शनला त्यावेळेस असतं, म्हणून तर याला आपण कॉल बाय म्हणतोय. ठीक आहे. कसं कॉल करत आहे त्याच्यावरून काय असणार आहे की पुढचा हे प्रोसिजर असणार आहे. ठीक आहे. तो आपण गो टू वगैरे काय पाहिलंय का? गो टू स्टेटमेंट. नाही. ठीक आहे. सो आता आज आपण काय करतोय की ह्या फंक्शन्स नंतर अरेज ना स्टार्ट करणार आहोत. बट त्याआधी बघा, अरेज अरेज म्हणजेच काय असतं, जसं की आता सपोज तुमच्याकडं काय असेल की घरामध्ये खूप राडा असा पडलेला असेल, खेळणी आहेत लेट सपोज सगळीकडे विस्कटलेत, किंवा तुम्ही असे कार्ड्स आहेत प्लेइंग कार्ड त्या विस्कटलेले आहेत. ठीक आहे. सो हे जर का तुम्हाला गोळा करायचे असतील, ठीक आहे, हे जर का गोळा करायचे असतील तर काय असेल की काय करू शकता तुम्ही, कंटेनर्स करू शकता. राईट. कंटेनर्स काय आहे, यूज करू शकता. कंटेनर्स म्हणजेच काय असेल की सपोज आता तुम्ही भरपूर सारा राडा पडलेला आहे, त्या राडा गोळा करायचा असेल तर काय कराल, किंवा सपोज तुम्ही नोटबुक्स आहेत, सगळीकडे बुक्स असे विस्कटलेले आहेत, त्यांना कलेक्ट करण्यासाठी तुम्ही काय करू शकताय, आयदर सॅक यूज करू शकता, किंवा काय असणार आहे, सॅक असेल, किंवा दुसरं काय आहे की एखादी म्हणजे पिशवी वगैरे असेल दुसरी कोणती तरी. ठीक आहे. जर का कॉलेजची सॅक नसेल तर तुम्ही वेगळ्या कोणत्या तरी एखाद्या ट्रेमध्ये वगैरे ठेवू शकता असं. सो तसंच असतं डेटाचं. डेटा म्हणजेच काय असणार आहे की वेगवेगळी इन्फॉर्मेशन असणार आहे. सो इन्फॉर्मेशनला जर का स्टोअर करायचं असेल आपल्याला, कुठंतरी स्टोअर करायचं असेल, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, कुठला तरी एखादा कंटेनर यूज करतो आणि त्याच कंटेनरला आपण काय म्हणतो, की अरेज वगैरे म्हणत असतो. ठीक आहे. बट अरेज आपण उद्या घेऊयात. आज आपण गो टू स्टेटमेंट घेऊयात. ते राहिलं होतं गो टू स्टेटमेंट. ठीक आहे. गो टू स्टेटमेंट म्हणजेच काय की जम्पिंग करायला अलाव करतं. जम्प करायला अलाव करतं. तर का झालंय का नाही माहित नाही, मला लक्षात नाही. झालंय का आपल्याला गो टू स्टेटमेंट? स्विच झालंय. त्यानंतर इफ झालं, ब्रेक झालं. गो टू ही झालंय ना हे इथं. गो टू सुद्धा झालेला आहे. ठीक आहे. जम्पिंग साठी यूज करतात.
आपण चालू करूयात ॲरे. ठीक आहे. ॲरे म्हणजेच काय असतं, तर सिमिलर टाईपचं कलेक्शन असणार आहे. कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ डेटा. ठीक आहे. ॲरे मीन्स काय असणार आहे, की कलेक्शन ऑफ सिमिलर काइंड ऑफ डेटा और सिमिलर टाइप ऑफ डेटा. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो, तर ॲरेज म्हणतो. तो जसं की आता मी बोललो, काय असेल, नोटबुक्स असतील तर नोटबुकचा एक ॲरे असणार आहे. पूर्ण नोटबुकचा एक ॲरे. जर का सपोज तुमच्याकडे काय असेल, की वेगळं सपोज तुमच्याकडं रायटिंग पॅड्स असतील, इलेक्ट्रॉनिक रायटिंग पॅड्स. हे जर का असतील तर त्यांचं कलेक्शन. कलेक्शन म्हणजे काय असेल, की मल्टिपल असणार आहे. सेम रायटिंग पॅडचं रॅम वेगळी वगैरे, वगैरे असं काय असणार आहे, की वेगवेगळं अ, असं कलेक्शन असणार आहेत, आयटम्स असणार आहेत. जेव्हा एकाच टाइपचा डेटा हा कलेक्ट केला जातो, एकाच टाइपचा डेटा हा स्टोअर एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये केला जातो, त्याला आपण ॲरेज म्हणतो. ठीक आहे. ॲरेज म्हणजेच काय असणार आहे? ॲरेज खूप इम्पॉर्टंट आणि वाइडली यूज आहे. तुम्हाला डेटा स्ट्रक्चर जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये आता जेव्हा जाल, त्यावेळेस ॲरेज हे तुम्हाला येणं मस्ट आहे. ठीक आहे. आणि ॲरेजला जनरली लिस्ट वगैरे सुद्धा असं म्हणतात. बट जसं की बघा, तुमच्याकडं ऑडिओवाला काहीतरी असेल, म्युझिक प्लेअर कोणता तरी असणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये म्युझिक, MP3 वगैरे जे काही आहेत, सेम टाइपचं काय असणार आहे, मल्टिपल आयटम्स असणार आहे. ठीक आहे. जर का तुम्ही इमॅजिन करा, म्युझिक प्लेयरच नसता, म्हणजे स्टोरेज करण्यासाठी काही डिव्हाइसेस नसतं, तर किती अवघड झालं असतं. प्रत्येक गाणं तर आपण लक्षात नाही ठेवू शकत किंवा सिंगरलाही म्हणायला लावू शकत नाही. राइट? त्याला काय करावं लागतंय? कुठं नाही कुठं स्टोअर करावंच लागणार आहे. मग स्टोअर कुठं ठेवेल? तर आपण ॲरेजमध्ये ठेवेल. सिमिलर काइंडचा डेटा आहे. त्यालाच आपण ॲरेज म्हणतो. ठीक आहे. ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ डेटा. बघा, मी इथं लिहितोय. ॲरे ॲरेज आर or arrays is a collection of similar or collection of data items of similar type, similar data type. असं एक एक किंवा एक पेक्षा जास्त, one or more values, one or more values सेम टाइप. ठीक आहे. सेम टाइपच्या एक किंवा एक पेक्षा जास्त व्हॅल्यूज ज्या आहेत त्या काय करू शकतो आपण, स्टोअर करू शकतो. ठीक आहे. कॅन बी स्टोर्ड can be stored in an array. ठीक आहे. ॲरेमध्ये कलेक्ट करून ठेवू शकतो. आता इथं कसं असतं, की आपण सेम टाइपचा डेटा काय करू शकतो, ॲरेमध्ये सेव्ह करू शकतो. सिमिलर टाइपचा डेटा इथं स्टोअर करू शकतो. आणि सगळ्यात जास्त यूज केलं जाणारं हे डेटा स्ट्रक्चर आहे किंवा हे टाइप आहे. ठीक आहे. ॲरेला डिक्लेअर करण्यासाठी आपण कसं करू शकतो, तर बघा, सिंटॅक्स जो आहे ॲरेला डिक्लेअर करण्याचा, हा डिक्लेअर कसा करेल, तर स्क्वेअर ब्रॅकेटनं करणार आहोत. ठीक आहे. आणि ॲरेचे ॲडव्हांटेजेस काय आहेत, तर कोड ऑप्टिमाइज होतो. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे व्हिजिट करणं सोपं जातं. जसं की तुम्ही म्युझिक प्लेयर बघा, लिस्ट काय करू शकता, असं नुसतं क्लिकनं तुम्ही काय करू शकता, असं स्क्रोल वगैरे करू शकता, अप अँड डाउन, अप अँड डाउन. काय करू शकताय? स्क्रोल वगैरे करू शकताय. हे ॲरेमुळं झालं. बट याचं जे लिमिटेशन आहे, दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजनं काढलं ते लिमिटेशन. बट जेव्हा इथं हे Cमध्ये बघतोय आपण, त्यावेळेस कसं असतं, की याचं लिमिटेशन आहे, की याची साइज फिक्स असते. म्हणजे आपण जर का 10 असं सेट केलं, तर फक्त 10च गाणी त्यामध्ये स्टोअर होणार आहे. फक्त 10च गाणी किंवा 10च आयटम्स काय होतील, त्यामध्ये स्टोअर होणार आहे.
आणि आपण डिक्लेअर कसं करतो ॲरेला? तर सिंटॅक्स बघा, इथं डेटा टाईप असेल डेटा अंडरस्कोर टाईप, ठीक आहे. पुढे जाऊन काय असेल, ॲरेचं नाव असणार आहे ॲरे अंडरस्कोर नेम, आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय असेल की साईज असणार आहे ॲरे अंडरस्कोर साईज असं, ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, डिक्लेअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याला मार्क्स द्यायचे आहेत, ठीक आहे. तो इंटिजर मार्क्स असं इंटिजर टाईपमध्ये मार्क्स, किती सब्जेक्टची मार्क्स आहेत तर 5 सब्जेक्टची, तो अशी साईज देऊ शकतो, ठीक आहे. आणि याच्यामध्ये परत काय असतं की तुम्ही मेमरी लोकेशन थ्रू काय करू शकता की याचं डिक्लरेशन करू शकता. म्हणजेच कसं असतं बघा की इथं जेव्हा आपण मार्क्स असा एक ॲरे डिक्लेअर केलाय त्यावेळेस काय होतं, तर याच्यामध्ये एक आयटम्स जे आहेत असे 0 सॉरी मार्क्स हे जे काही आहे, तर याच्यामध्ये कसं असणार आहे 0 देन 1 देन 2 देन 3 देन 4 असे काय आहेत तर 5 लोकेशन्स बनतील आणि एवढा इनिशियलायझेशन होत असतं. हे जे काही आहे ते इनिशियलायझेशन होणार आहे एवढं. ठीक आहे. प्रत्येकाचं एवढं इनिशियलायझेशन जे आहे ते होणार आहे आणि हे जे काही पोझिशन्स आहेत वरच्या त्यांना आपण इंडेक्सिंग म्हणत असतो. तो एवढाच स्पेस क्रिएट करून ठेवला जातो इथं. एवढाच स्पेस काय आहे क्रिएट करून ठेवला जातो आणि रन टाईममध्ये जेव्हा आपण अपडेट करायचंय किंवा अपडेट करेल त्यावेळेसच याला काय केलं जातं, व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या जातात. ठीक आहे. व्हॅल्यूज ज्या आहेत त्या इन्सर्ट केल्या जातात. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे काय असेल की डेटा असणार आहे. बघा 5 लोकेशन्स असे काय होतील तर इनिशियलाइज होऊन बसणार आहेत. मग आता ह्या लोकेशन्सना ॲक्सेस करण्यासाठी काय करू शकता? ॲक्सेसिंग लोकेशन्स किंवा तुम्ही काय म्हणू शकता की इंडेक्सेस. इंडेक्सेस. ठीक आहे. ऑफ ॲरे. ठीक आहे. कसं ॲक्सेस करू शकतो? तर बघा जे काही नाव दिलंय आपण, मार्क्स नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय असेल की स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये द्यायचंय आणि इथं इंडेक्स नंबर द्यायचा आहे. इंडेक्स नंबर. इंडेक्स नंबर काय असणार आहे? जेवढे तुम्ही द्याल ना, इंडेक्स नंबर ऑल्वेज 0 पासून स्टार्ट होतो आणि जी व्हॅल्यू दिली, आता इथं आपण साइज 5 दिली, तर त्याचा -1 होऊन कॅल्क्युलेट होणार. म्हणजे तिथं 4 पर्यंत जाणार. जर का 10 दिलं तर 9 पर्यंत जाणार. 100 दिलं तर 99 पर्यंत जाणार असं. ठीक आहे. आणि तेवढे लोकेशन्स इथं क्रिएट होत राहतात किंवा क्रिएट झालेले असतात. जेव्हा आपण असं इंट मार्क्स ऑफ 5 केलं तर 5 लोकेशन्स काय झाले, 5 ब्लॉक क्रिएट झालेले आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज कसं इन्सर्ट करू शकताय? तर बघा इन्सर्शन, इन्सर्टिंग व्हॅल्यूज इंटू एन ॲरे. ठीक आहे. त्याचा सिंटॅक्स कसा असेल? खाली आहे असा. मी सिंटॅक्स दिलाय लाइक धिस. ठीक आहे. इक्वल्स टू व्हॅल्यू असणार आहे. सेमिकोलॉन द्या. तो आपल्या एक्झाम्पलमध्ये कसा असेल? इथं ॲरे नेम द्या. ॲरे अंडरस्कोर नेम आणि व्हॅल्यू. सो फॉर एक्झाम्पल खाली कसं असेल? तर मार्क्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय करेल मी 0 असं देणार आहे. 0 इज इक्वल्स टू काय असेल? नवीन व्हॅल्यू. मी आता मार्क्स देतोय रँडमली काहीही. 80 दिलं. त्यानंतर इथं 1 असेल. तो काय होणार? की इज इक्वल्स टू मी 60 देतो किंवा 70 दिलं. त्यानंतर दुसरे 2 मार्क्स देतो आता लगेच. असे. सो इथं काय असेल? 2 वरती मला काय मार्क्स हवेत? तर इथं सपोज मला 60 हवेत. 3 वरती काय असायला हवेत? तर सपोज 75 हवे आहेत. आणि लास्ट काय असेल? तर मार्क्स जे काही आहे आणि इथं 4 असेल आणि इथं 85 होतं. ठीक आहे.
सो काय होणार आहे, हे जे काही मेमरी लोकेशन्स आपण क्रिएट केलेले होते ना, तर त्या प्रत्येकामध्ये असं एक व्हॅल्यू बघा, 0th वरती आपण काय केलंय, तर 80 जे आहे ते इथं 80 जाणार आहे. तसंच इथं काय होईल, 70 जाईल. रिस्पेक्टिव्हली ज्या लोकेशनला जी व्हॅल्यू आपण इन्सर्ट केली ती व्हॅल्यू इथं इन्सर्ट होणार आहे. लाइक दिस. बघा, 3 वरती 75 आणि लास्टला 85 असं जाणार आहे. बट इथं आता फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू चालणार नाहीये. इथं फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू जी आहे ती चालणार नाहीये. ठीक आहे. तो अशा प्रकारे आपण ॲरे डिक्लेअर करतो. डिक्लेअर करण्याची मेथड कोणती आहे? तर अशा प्रकारे बघा, ॲरे अंडरस्कोर नेम इज इक्वल्स टू काय असेल, तर आपण इंडेक्स नंबर, सॉरी डिक्लेअर नाही, इन्सर्ट करण्याचं जे काही आहे याला इनिशियलायझेशन सुद्धा म्हणू शकता. तो अशा प्रकारे तुम्ही इन्सर्ट करू शकता. डिक्लेअर करायला हा सिंटॅक्स आहे. डेटा टाइप, त्यानंतर ॲरेचं नाव आणि ॲरेची साईज असं डिक्लेअर करू शकता. किंवा तुम्ही डिरेक्टली असं वेगळ्या प्रकारे इन्सर्ट करायची गरज पण नाहीये. डायरेक्टली काय करू शकता, की ॲरे अंडरस्कोर नेम इक्वल्स टू करून लिस्ट ऑफ व्हॅल्यूज देऊ शकता. व्हॅल्यूज, कॉमा, व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2 वगैरे असं काय आहे. व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, ठीक आहे, कॉमा, डॉट 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 अप टू काय असेल, व्हॅल्यू n असं असणार आहे. ठीक आहे. तो अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. असं लिहायचीच गरज आहे असं नाहीये. तुम्ही डायरेक्टली डिक्लेरेशनच्या वेळेसच डिक्लेअर करू शकता. ठीक आहे. तर बघा, इथं असं काय असेल, की ह्या व्हॅल्यूज वगैरे डिक्लेअर झालेल्या आहेत. ठीक आहे. आता पुढे काय असेल, की आपल्याला याच्यावरती आता व्हॅल्यूज अशाच आहेत हे कसं बघता येईल? आयदर तुम्ही डायरेक्टली प्रिंट करू शकता किंवा काय आहे, एक करून व्हॅल्यूजला प्रिंट करू शकता. ठीक आहे. सो बघा, मी इथं आता एक प्रोग्राम करतो म्हणजे तुम्हाला समजेल. रिफ्रेश. बघा, काय असेल, की याच्यामध्येच मी एक ॲरे डिक्लेअर करतोय. ठीक आहे. कसं असेल, इंटिजर मार्क्स आणि इथं साईज डिक्लेअर करा. ठीक आहे. पहिल्या वेनं मी डिक्लेअर करून दाखवतोय. तो काय करतात, तर मार्क्स ऑफ 0 इक्वल्स टू काहीतरी व्हॅल्यू द्या, सेमिकोलॉन, मार्क्स ऑफ 1 इक्वल्स टू, थोडं कॉपी करतो, काहीतरी व्हॅल्यू, सेमिकोलॉन, त्यानंतर मार्क्स ऑफ 2 इक्वल्स टू, सॉरी, सेमिकोलॉन, त्यानंतर मार्क्स ऑफ 3, पुढे काय आहे, की व्हॅल्यूज द्या आणि नेक्स्ट काय असेल, लास्ट वन, मार्क्स ऑफ 4 आणि इकडं लाईक दिस 90. ठीक आहे. असं आता हे सर्व काही व्हॅल्यूज आपण इन्सर्ट केल्या. मग व्हिजिट कसं करायचं किंवा इटरेट कसं करायचं, त्या इटरेशनला इथं ट्रॅव्हर्सिंग म्हणतात. ठीक आहे. ट्रॅव्हर्सर, 1 सेकंड, ट्रॅव्हर्सल. ठीक आहे. किंवा इटरेशन ऑन ॲरे. ठीक आहे. ॲरेवरती इटरेट करायचं असेल तर किती आयटम्सवर किती साईज दिलेली होती, 5 दिलेली होती. तर तेवढ्या रेंज ह्या फॉरला घ्यायचं. कसं, फॉर इंट आय इक्वल्स टू 0, कारण 0 पासून स्टार्ट होतो, आय इज लेस दॅन 5 आणि इथं आय प्लस प्लस करायचं. ठीक आहे. कर्ली ब्रेसेसमध्ये खाली मी काय करेल, तर प्रिंट एफ विदिन अ ब्रॅकेट कोटेशन मार्कमध्ये %d आणि /n करा, कॉमा करून इथं मार्क्स आणि ब्रॅकेटमध्ये आय असेल. ठीक आहे. आता इथं आयची व्हॅल्यू 0 पासून कुठपर्यंत असणार आहे, 4 पर्यंत असणार आहे. तो तेच इंडेक्सेस इथून घेतलेत. आपण जर का ऍक्सेस करायचा प्रयत्न केला तर ऑब्व्हियसली आपल्याला काय होईल, त्या व्हॅल्यूज सर्व काही येणार आहेत. बघा, इथं काय झालं, व्हॅल्यूज सर्व काही आलेल्या आहेत. ओके.
तो अशा प्रकारे हे काय होतं की एक्झिक्यूट होणार आहे. पूर्ण व्हॅल्यूज आलेल्या आहेत. ठीक आहे. तो हे रन करून बघाल नंतर तुम्ही जेव्हा ट्राय कराल त्यावेळेस. पुढे असं तो सेव्ह केलाय. ठीक आहे. तर बघा हे काय असेल की अशा प्रकारे हे लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता की दुसरा जो वे आहे, दुसरा वे कोणता सांगितला की डायरेक्ट तुम्ही डिक्लरेशन जे आहे ते असं न करता काय करू शकता, इनिशियलाइज करा आणि व्हॅल्यू द्या डायरेक्टली. ठीक आहे. सो ह्या व्हॅल्यू जर का द्यायचं असेल तर तुम्ही आय थिंक इथं स्क्वेअर ब्रॅकेट यूज केलं. स्क्वेअर ब्रॅकेट नाहीये, कर्ली ब्रेसेस मध्ये डिक्लेअर करतात. ठीक आहे. असं. तो बघा कसं डिक्लेअर करेल मी इथे. ह्याच व्हॅल्यू ज्या आहेत त्या कशा डिक्लेअर करेल, तर इंटिजर मार्क स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 5 इक्वल्स टू करून कर्ली ब्रेसेस मध्ये काय असणार आहे की इथं वेगवेगळ्या व्हॅल्यूज द्या. 1, 2, 3, 4, 5 अशा. ठीक आहे. 5 व्हॅल्यूज. अशा 5 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आणि सेम वेनं तुम्ही काय करू शकता, इटरेट वगैरे करू शकताय आणि ह्याला प्रिंट सुद्धा करू शकताय. ठीक आहे. मगाशी जसं सिंटॅक्स वापरला ना, तसंच इथेही सिंटॅक्स वापरू शकताय. ब्रॅकेटमध्ये इंटिजर आय इक्वल्स टू 0, आय लेस दॅन 5 आणि इथं काय असेल आय प्लस प्लस. ठीक आहे. आणि इकडं प्रिंटफ विदिन अ ब्रॅकेट कोटेशन मार्कमध्ये %d /n असं असणार आहे. कॉमा करून इथं काय असेल मार्क्स ऑफ आय करणार आहोत. तो सेमिकोलॉन दिलं आणि जर का रन केलं तर काय होईल, काय राहिलं इथं सेमिकोलॉन राहिला. या बघा सर्व काही व्हॅल्यूज इथं आलेल्या आहेत. काहीही म्हणजे इथं इश्यू नाही आहे. ठीक आहे. सेम अशाही वेनं तुम्ही काय करू शकता, अरेजना डिक्लेअर करू शकता. तो दोन्ही वेनं मी काय केलंय, डिक्लरेशन करून दाखवलेलं आहे. ओके. सो तो ह्या दोन्हीही व्हॅल्यूज काय केल्या की अशा पास केलेल्या आहेत. हम्म. तर इथं जाऊन मग पेस्ट करतो. ठीक आहे. दोन्हीही वेज ना मी काय केलंय की अरेला डिक्लेअर करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. सो इथं तुम्ही काय करू शकता की अरेज वरती इटरेट करा, जसं की आपण इथे इटरेट केलेलं आहे. आणि तुमची नावं डिक्लेअर करा. जसं की तुम्ही काय करू शकता की एक कॅरेक्टर अरे डिक्लेअर करू शकता. ठीक आहे. कॅरेक्टर अरे वगैरे असा डिक्लेअर कराल. फॉर एक्झाम्पल मी परत एकदा रिफ्रेश करतो इथं. हम्म. काय असणार आहे की कॅर ARR आणि किती कॅरेक्टर, तर मी 5 देतो. ठीक आहे. कॅरेक्टर अरे नाही, असं नाही. वन सेकंड.
जर का ॲरे ऑफ स्ट्रिंग्स तुम्हाला डिक्लेअर करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता की इथं साईज मी डिफाईन केली, ठीक आहे, ॲरे, आणि इथं काय असेल की 5. तर तुम्ही काय करू शकताय, बट एकच द्यायचं गरज नाहीये, म्हणजे असं बघूयात काय होतंय. ॲरे डिक्लेअर करतो मी इथं, काय असेल की ए बी, यस, ए बी सी, डी एफ, जी एच आय. ठीक आहे. गरज नाहीये की तुम्हाला पूर्णच असं डिक्लेअरच करायला हवं. ठीक आहे. हवं असेल तर तुम्ही डिक्लेअर करा. काय करू शकताय, जी एच आय, जे काही एल, आणि लास्ट वन काय असेल, एम एन ओ, एम एन ओ. ठीक आहे. असं. तो मी इथं ब्रॅकेटमध्ये इंटिजर ऑफ आय विच इज इक्वल्स टू 0, सेमिकोलॉन द्या, आय लेस दॅन 5 द्या, आणि आय प्लस प्लस असं कराल. कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये तुम्ही प्रिंट एफ ब्रॅकेटमध्ये कोटेशन मार्कमध्ये %d कराल, स्लॅश n, आणि कॉमा करून काय असणार आहे, तर ARR ऑफ आय करा. दॅट्स इट. ठीक आहे. आणि इथं जर का आपण प्रिंट केलं, सेमिकोलॉन काय, इथं आता साईजचा मॅटर करतोय हा. ठीक आहे. काय आहे की ऍक्सेस एलिमेंट कॅरेक्टर ॲरे. सो मी इथं काय करतोय की डायमेन्शन्स किती असणार आहेत ते देतोय. किती बाय कितीचा ॲरे असेल, सो 5x5चा आहे असं सांगतो. सो इथं आलेत 3x5 करतो बघू. नाही. तो मॅक्झिमम नंबर ऑफ व्हॅल्यूज किती असणार आहेत ते असतील, आणि किती कॅरेक्टर्स असतील एकामध्ये ते दिलेलं आहे इथं. बट तो रिटर्न काय करतोय, तर आपल्याला मेमरी लोकेशन रिटर्न करतोय असं. ठीक आहे. तो बघूयात काय होतंय. सिंटॅक्स तर सेम आहे, बरोबर आहे. ओके, %d यूज केलं मी चुकून. %s यूज करायचं होता, त्याऐवजी %d यूज केलं म्हणून बघा आलं इथं. ठीक आहे. चुकून झालं ते फ्लो मध्ये. काय केलं की %s यूज केलं, सॉरी d यूज केलं इन्स्टेड ऑफ s. सो आत्ता जर का याला प्रिंट केलं, तुम्ही नॉर्मल आज ऑपरेशन्स करून बघा ॲरेज वरती. उद्याही ॲरेज असणार आहे, ॲरेजच्या मेथड्स पाहिल. बट आज तुम्ही वेगवेगळ्या ॲरे डिक्लेअर करा, तुमचे सब्जेक्ट. ठीक आहे. सब्जेक्ट वगैरे जे काही आहेत ते सब्जेक्ट सगळे मार्क्स वगैरे डिफाईन करा. आणि नेक्स्ट काय असेल की ज्या सब्जेक्टमध्ये, चलो राहू दे, उद्या प्रॉब्लेम वगैरे त्याच्यामध्ये घेऊयात. ठीक आहे. असं. सो आता सध्या तरी तुम्ही काय कराल की व्हॅल्यूज म्हणजे डिक्लेअर करायचा प्रयत्न करा. नंबर ऑफ सब्जेक्ट आणि कॅरेक्टर्स किती असणार आहेत हे बघा. ते पहिलं जे दिलंय ते नंबर ऑफ स्ट्रिंग्स असणार आहेत. ठीक आहे. हो, तर मी इथं लिहून देतो. जे पहिला सिंटॅक्स आहे ना, पहिला 5, हा मिनिंग काय आहे, नंबर ऑफ स्ट्रिंग्स किती असणार आहेत हे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय असणार आहे की नंबर ऑफ कॅरेक्टर्स
इन स्ट्रिंग मॅक्झिमम नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती असतील हे आपण डिफाईन करतोय. आता सपोज तुम्हाला मोठे मोठे वर्ड जर का यूज करायचे असतील तर इथं साईज वेगळी करा डिक्लेअर. ठीक आहे. आता सपोज जर का आपण इथं मी काय केलं की MNOPQRSTU असं डिफाईन केलं आणि रन केलं तर इथं इश्यू आला. काय इश्यू आलाय बघा, इथं आलाय. ठीक आहे. आणि काय झालंय की वॉर्निंग स्ट्रिंग इनिशियलायझर स्ट्रिंग फॉर अरे कॅरेक्टर इज टू लॉंग. का बरं? कारण आपण लेंथ म्हणतोय 5 आणि इथं जास्त दिले. तो इथं जर का आता आपण 50 केलं असतं ना तर बघा काहीच इश्यू झाला नसता. सर्व काही व्हॅल्यू झाल्या असत्या. ठीक आहे. बट 5 दिल्यानंतर काय होतंय, इश्यू येतोय. तेच इथं काय आहे की नंबर ऑफ स्ट्रिंग्स असणार आहेत. आणि पहिलं काय आहे, पहिलं नंबर ऑफ स्ट्रिंग्स असेल आणि इकडे काय आहे की नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन ईच स्ट्रिंग. ठीक आहे. असं तो डिक्लेअर करा आज तुम्ही आणि ट्राय करा की वेगवेगळ्या वेळेनं कसं डिक्लेअर करता येईल. सपोज जे आपण साईज जी क्रिएट केलेली होती 1 ते 10 चे जे काही आहेत ते डिक्लेअर करा. इन्सर्ट करायचा प्रयत्न करा. ओके. जे काही 1 ते 10 चे नंबर्स आहेत ते इन्सर्ट करायचा प्रयत्न करा आणि मग त्यांना रीड करायचा प्रयत्न करा. असं. तर उद्या आपण यांच्यावरती भरपूर सारं ऑपरेशन्स पाहूयात. ह्या अरेज वरती. आज तुम्ही अरेज बघाल. कॉल बाय व्हॅल्यूज आणि कॉल बाय रेफरन्स हे दोन्हीही बघणार आहात. ठीक आहे. आणि उद्या आपण फ्रेशली काय करेल आणखी याचे प्रॉब्लेम्स वगैरे पाहूयात अरेज वरती. अरेजचे मॅनिप्युलेशन कसं करतात आणि व्हॅल्यू